आहे ना ड्रॅगन फ्रूटची शेती दिसलेली आहे. कसले भारी लागतं ते. आम्ही ना इथून ड्रॅगन फ्रूट विकत घेतोय तर ते ना आम्हाला डायरेक्ट बागेतून तोडून देत आहे. आता हर्षद ते ड्रॅगन फ्रूट बघ ना किती मोठे आहे. हे गाइस, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. गाइस, तर आजची मॉर्निंग आहे ना माझी आयसिंग करण्यापासून सुरू होते. कारण की मी तर तुम्हाला कालच्या ब्लॉग मध्ये सांगितलं होतं मला ना 1 हफ्त्यासाठी ना आयसिंग करायला लावलेली आहे. तर मी इथे ना आयसिंग करत बसलेली आहे आणि ऋषी आणि अमोल आपल्या क्लासवर गेलेले आहे आणि हर्षद आहे ना इकडे तिकडे फिरतोय आणि आता आहे ना आईस्क्रीम खाणार आहे. आता आईचे बोलणे खाल्ले, आता आईस्क्रीम खातोय. का बोलणे खाल्ले सांग बरं. जेवणच करत नाहीये. ऋषीचे कसे नाटक आहे ना जेवायचे, सेम तसे आता हर्षदचे पण नाटक सुरू झालेले. गाइस, तर आता मी आणि हर्षद मूवी बघत बसलेलो आहे आणि मी ना असे 90s वाले मूवी बघते, एकदम जुने वाले. आणि ते ना आता हर्षदला पण आवडायला लागलेले. हर्षद पण आता माझ्यासोबत टीव्ही बघत राहतो. म्हणजे ना मला जे पिक्चर आवडतात ना त्याला कंपनी फक्त हर्षद देतो. ऋषी तर कधीच देत नाही. ऋषी तर त्याचेच पिक्चर लावत राहतो काहीतरी विचित्र. आम्ही दोघं मस्त जुने मूवी बघतो. आज आम्ही सलाम नमस्ते बघतोय. काल आपण कोणता बघितला? हम तुम. मूवी बघून आता मी आलेली वरती आणि वरच्या रूम मध्ये येऊन बघते तर काय पूर्ण पसारा झालेला आहे. जिकडे तिकडे नुसते कपडेच झालेले. हे ना धुतलेले कपडे, हे धुवायला टाकायचे कपडे, वरती मला फिटिंगला टाकायचे कपडे, म्हणजे जिकडे तिकडे पसारच झालेला आहे. आता आहे ना मी फटाफट ही रूम आवरून काढते. सर्व आहे ना मला एकदम लवकर आवरायचे. त्यानंतर माझी पण तयारी करायची कारण की आज मला जायचं आहे बाहेर. आणि बाहेर आज आम्ही चाललेलो आहोत शॉपिंग साठी. आई आणि मी चाललेली आहे. सो मी खूप जास्त एक्साइटेड आहे. शॉपिंग म्हटलं की वेगळीच एनर्जी येते अंगात. आता ना 4 वाजलेले आणि 4-5च्या दरम्यान आणि या रूम मध्ये इतकं सुंदर सनलाईट येतो ना. हे बघा किती मस्त सनलाईट आलेला आहे. पण आता या सनलाईटची काहीच गरज नाहीये. पाऊस आला पाहिजे, पाऊस, पण पाऊस येतच नाही. आता तर असं वाटायला लागलेलं आहे उन्हाळा चालू. इतकी गरमी होते ना घरात खूप जास्त. एसी लावावा लागतोय आम्हाला. रूम मधला पसारा आवरून झालेला आहे आणि आता आहे ना मला तयारी करायची आहे. ऋषी ना मला पहिले कधीच सांगत नाही आपली प्लॅनिंग काय. मी मस्त आता तयारी करणार होती. आई झोपलेल्या होत्या ना, आईंना उठवणार होते आणि आईंना म्हणणार होती चला आपण साडी आणायला जाऊ बाहेर. प्लॅन चेंज. ऋषीचा फोन आला, आवर आपल्याला दुसरीकडे जायचंय म्हणे. तर आता आहे ना मला परत दुसरा ड्रेस काढावा लागणार आहे. मी पहिले ना मस्त वेस्टर्न ड्रेस वेअर करणार होती कारण की फक्त साड्याच आणायला जायचं होतं. आता आहे ना थोडं ट्रेडिशनल वेअर करावं लागणार आहे कारण की मला ना गावाकडे जायचंय. कॅन्सल प्लॅन. साडी आणायला जायचा प्लॅन कॅन्सल. याच नाट लागले आम्हाला साड्या आणायला. हाच म्हणला होता तुमच्याकडे एवढ्या साड्या आहे तरी पण किती साड्या घेतात. आवर पटकन ड्रेस चेंज कर, आपल्याला दुसरीकडे जायचंय आता. नाही माझं चांगलं. ए नाही रे हर्षद, हे काढ. हे का होता? ते गरमी किती आहे, तू पागल आहेस का. चांगले शर्ट घालते तू. स्टडी टेबलवर ठेवलं होतं बघ तू ते शर्ट, येल्लो चेक्स वालं होतं. घालून दुसरं शर्ट घालते. हे नको घालू, हे हुडी घाल. का बरं, का होता? ती फेकूनच देणार मी आता. 4 वर्षापासून तो ती हुडीच घालतोय. कंटिन्यू ती हुडी घालतो. त्याला ती छोटी कस काय होत नाही मला याचा प्रश्न पडलेला आहे. मला असं वाटतं ही हुडी आम्ही मनालीवरून आणलेली आहे. बरोबर तेव्हापासून घालतोय. आम्ही मनालीला 2022ला गेलो होतो गाईज आणि तेव्हापासून ना हर्षद ती हुडी घालतो, रोज घालतो. त्याला ना सांगावं लागतं तू कपडे बदल. ती थंडीत घालायची, आता बदलून ये पटकन. आवर, ते येत आहे घरी, लगेच जायचंय आपल्याला. जाय. आंघोळ केली का मग? हा आवर मग जा. गाईज, तर आता माझा आवरलेला आहे आणि मी इतक्या फास्ट मध्ये आवरलं ना. आज मी पहिल्यांदा एवढा फास्ट आवरला. आंघोळ पण केली, हेअर वॉश पण केला आणि तयारी पण केलेली. आणि आता ना ऋषी पण आलेला आहे. हा इतका भामटा, इतका चाबरा आहे माहिती का. मला काहीच सांगत नाही. पहिले सगळी प्लॅनिंग स्वतः केलेली राहते, मला सांगतच नाही. तुम्ही सगळे येडेच आहे बाबा. काल मम्मी देखत मी सगळ्यांना सांगितलं की आपल्याला जायचं म्हटलं. आपण आपले म्हटलं आशिष, श्वेता, आरोही, हर्षद, अमोल, आपण सगळे. मग मी तुला म्हटलं की आम्हाला पण यायचं. मग तू कसं म्हटलं नंतर की ठीक आहे जाऊ दे, मग आशिष आणि मी जाईल म्हणे. म्हणून म्हटलं की अरे आमचं कॅन्सल झालं असेल. मुद्दा होता तो, नाशिकचा मुद्दा. मी एवढ्या फास्ट आवरलं माहिती का. यांनी मला ऐन टायमावर फोन केला, आवर म्हणे. फटाफट आवरलंय. आंघोळ पण केली, केसांना मी तेल लावलेलं होतं. आंघोळ केली, हेअर वॉश केला, तयारी केली आणि आता फायनली आम्ही जायला निघालेलो. आमच्या इथे ना भद्रा मारुती म्हणून एक देवस्थान आहे. तर तिथे ना श्रावण शनिवार निमित्त आहे ना खूप जास्त भाविक येत असतात. म्हणून त्यांना ना मनुभाऊ तर्फे अन्न वाटप करणार आहे. आता आम्ही घरून निघालेलो आहे आणि आम्ही चौघ ना बॅक सीट वर बसलेलो आहे आणि अमोल आहे ना को ड्रायव्हर म्हणून बसलेला आहे. आणि को ड्रायव्हर बघा कुठं पाहतोय, इकडं तिकडं माशी वळवतोय. लागते ना सगळीकडे असं. मग काचेच्या बाहेर नजर ठेवतो. माशा पाहतोय तो, गाडीतल्या माशा बघतोय. मामाचं घर आहे तर त्याच्यामुळे लक्ष ठेवावं लागतं त्याला. खरंच अमोलच्या मामाचं घर इथं.
असं शांत बसतो हा, त्याला बोलायला काय भेटलं नाही, शांत बसून घेतो हा भामट्या. त्याची स्टाईल आहे. खरं सांगा करतो की नाही? असे बारीक डोळे करतो, असं तोंड करतो बारीक, कोण म्हणलं इमानदार आहे लगे, एकदम किंवा आले तो म्हणतो की मी तसं करतच नाही म्हणतो. इम्प्रूव्ह करतोय आता आता improve करतो म्हणजे आता accept केलं. इम्प्रुव्हमेंट काय माहिती का काय डोळे मी जायचे डायरेक्ट. रस्त्यात आम्हाला आहे ना ड्रॅगन फ्रूटची शेती दिसलेली आहे. या साईडला आहे ना ड्रॅगन फ्रूटचा बाग लावलेला आहे आणि त्याला बघा ना किती सारे ड्रॅगन फ्रूट लागलेले. फर्स्ट टाइम ड्रॅगन फ्रूट बघते यार, असं म्हणजे झाडाला. वाव, किती सुपर दिसतंय ते. तू पाहिलेले का ड्रॅगन फ्रूट हो असे झाडाला? हो कधी पाहिले? निल्लोडला. तू पण पाहिलेले? मी नाही पाहिलेले. आता आपण गेलतो तेव्हा पाहिले होते, आणि एकदा आधी पण गेलतो आपण पावसाळ्यात, तेव्हा पण पाहिलेले. ड्रॅगन फ्रूटची शेती ना मावशीच्या गावाला पण आहे, पण ना मी बघितलेले नाही. ड्रॅगन फ्रूटची शेती बघितलेली आहे पण ते फ्रूट लागलेले नव्हते तेव्हा. यावेळेस मी फर्स्ट टाइम बघते. हे कसले भारी लागतं ते म्हणे आपल्या घरी पण लावू शकता म्हणे. एक झाड लावलं खूप येतं त्याला. हा ड्रॅगन फ्रूट आले. वाव यार, मी ना इथून ड्रॅगन फ्रूट विकत घेतोय तर ते ना आम्हाला डायरेक्ट बागेतून तोडून देत आहे. आता या साईडला बघा ना किती मोठे मोठे ड्रॅगन फ्रूट लागलेले. वहिनी शोधून ठेवा कोणते कोणते घ्यायचे. वहिनी नजर ठेवूनच हे घ्यायचंय. त्यांना बोलवा ना इकडे, हे घ्या ना म्हणा. खूप मोठे मोठे ड्रॅगन फ्रूट आहे. हर्षद, ड्रॅगन फ्रूट बघ ना किती मोठे आहे. त्याला कट करावं आणि खाऊन घ्यावं. खाऊन घ्यावं लगेच. हे बघ माझे फोटो काय भारी आले. हर्षद तर लगे फोटो शूट करायला सुरू पण झालाय. ते बाबा आहे ना आम्हाला ड्रॅगन फ्रूट तोडून देत आहे. तोडायचं किती भारी आहे. कट करावं लागतंय ना त्याला पण. त्या साईडला खूप मोठे मोठे होते. आणि ते सिरियल वाईज कट करावं लागतं त्यांना. Seen it coming for the years left in the dust. But after all the lessons learned, it would end the both of us. There's a first for everything, like a hand holding mine. Now I'm left here with the pain from her I love you goodbye. आता आम्ही आलेलो आहे सुलतानपूरला. सुलतानपूर आहे ना मनीषा वहिनीचं माहेर आहे आणि इथून जो रोड जातो ना हाच भद्रा मारुतीला जातो. तर सर्व भाविक आहे ना इथूनच जातात भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी. आणि या साईडला ना सर्व तयारी चालू आहे. मसाला दूध करायची तयारी चालू आहे इकडे. मी त्या दुधामध्ये आहे ना सर्व बाकीचे इंग्रेडियंट्स टाकतोय. काय टाकलं ऋषी तुला माहिती आहे का? पण टाकतोय नुसतं. काय टाकलं? मसाला. मॅजिक मसाला. मनीषा वहिनीने ना घरून सगळी तयारी करून आणलेली आहे. सगळे काजू बदाम बारीक करून आणलेले, सगळं एकदम प्रॉपर आणलेलं आहे. दातानी दूध तयार झालेलं आहे आता. आणि त्या साईडला आहे ना वाटप सुद्धा सुरू झालेली आहे. केली का सुरू वाटप? तर आता आम्ही घरी आलेलो आहे आणि घरी येऊन आहे ना ऋषी इथं पण दूधच पीत बसलेला आहे. आईंनी पिलं का दूध? अजून पितेच आहे का? अरे बाप, टसका लागला. तुझी ती म्हण आवडली जी तू अमोलला म्हटली. काय काय म्हणली? घरकाना घाटका बिनबुडका भांड. बिनबुडका भांड, बिनबुडाचं भांड. पण हे काय घरकाना घाटका बिनबुडाचं भांड, ही कोणती म्हणणे? मी पहिले म्हणले ना तो घरकाना घाट काय म्हणलं आणि त्याच्यानंतर म्हटलं बिनबुडाचं भांड आहे म्हणलं. ते दोन्ही एकत्र केलं होतं तू, तर सेपरेट सेपरेट नव्हती बोलली. पण ते सेपरेट आहेत दोघं म्हण मी सोबत लावलं त्याच्यावर. हे बघा आम्ही किती मोठे ड्रॅगन फ्रूट आणले, ते पण बागेतून तोडून आणले. म्हणजे पैसे देऊनच आणलेले पण बागेतून तोडून दिले त्या बाबाने आम्हाला. ताजे ताजे 6 किलो ड्रॅगन फ्रूट. आणि ते ड्रॅगन फ्रूट बघा किती मोठे हे पाहिजे. एवढं मोठं मोठं आहे. हो आम्ही बाग पण बघितला आज. मी पहिल्यांदा बघितला. तुम्ही पाहिलाय का? त्यात काय मोठं, माझ्या मामा भावाची अख्खी ड्रॅगन फ्रूटची शेती आहे. हा तो बाग मी पण बघितला होता पण तेव्हा त्याला ड्रॅगन फ्रूट नव्हते लागलेले. मग तू खोटं कसं काय बोलली की मी पहिल्यांदा ड्रॅगन फ्रूटचा बाग बघितला? ड्रॅगन फ्रूट लागलेला बाग बघितला. तुला आहे ना आता झोप आलेली आहे, सो तुला आहे ना भावना कळत नाही लोकांच्या, सो तू झोपून राहता. आम्ही ना खूप वेळ गप्पा मारल्या आणि गप्पा मारता मारताय ना आता रात्रीचे 2 वाजलेले. आता मला आहे ना भयंकर झोप येते. सो आपला व्लॉग आपण याच ठिकाणी एंड करूयात. होप सो तुम्हाला व्लॉग आवडला असेल. व्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा. भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. And 19 was the year I had to leave you, but now I'm seeing all the signs. Is this really happening? I can't believe